विद्यार्थी मित्रांनो, मॅथ फर्स्टचं थर्ड चॅप्टर आपण सुरू करतो आहे. नाव आहे त्याचं ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. याला मराठीमध्ये म्हणतात अंकगणितीय श्रेणी. प्रोग्रेशन म्हणजे श्रेणी. आपण ही श्रेणी समजून घेण्यापूर्वी सिक्वेन्स म्हणजे काय हे आपण पाहूया. आपण व्यवहारामध्ये सिक्वेन्स हा शब्द खूप वेळा वापरतो. तर सिक्वेन्स म्हणजे काय नेमकं आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल तुम्हाला याच्यावरनं लक्षात येईल. सपोज मी एक घेतलं 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने नंबर घेतला. ही एक सिक्वेन्स आहे. काय हिला सिक्वेन्स काय म्हणू की याच्यामध्ये एक डेफिनेट ऑर्डर आहे. म्हणजे एकानंतरचा येणारी संख्या जी आहे ती पहिल्या संख्येमध्ये एक मिळवल्यानंतर दुसरी संख्या मिळते अशा पद्धतीची आहे. दुसरं म्हटलं मी 2 4 6 8 10 12 ही सुद्धा एक सिक्वेन्स आहे. का तर पहिल्या संख्येमध्ये 2 मिळवला की दुसरी मिळते, बरोबर आहे. त्याच्यानंतर 1 3 5 7 9 11 ही सुद्धा एक सिक्वेन्स आहे. याच्यामध्ये सुद्धा पहिल्या संख्येमध्ये 2 मिळवला की दुसरी संख्या मिळते. म्हणजे एक डेफिनेट काहीतरी रूल आहे, ऑर्डर आहे. मी म्हटलं नंतर 1 4 9 16 25 36 49 ही सुद्धा सिक्वेन्स आहे. का तर याच्यामध्ये नैसर्गिक संख्यांचे वर्ग आहेत. एकाचा वर्ग 1, दोनाचा 4, तीनाचा 9, चाराचा 16, पाचाचा 25, 6चा 36, 7चा 49 अशा पद्धतीने. म्हणजे या सगळ्या नंबरमध्ये काहीतरी एक विशिष्ट प्रकारचा रूल आहे. तर तुम्हाला मी आणखी एक एक्झाम्पल दिलं. फॉर एक्झाम्पल हे याच्यापेक्षा वेगळं. मी तुम्हाला म्हटलं 1 100 9 0 1162 2 crore 16 lakh 13,206. मी म्हटलं की याला काय म्हणता येईल का? काहीच नाही. ह्या कोणीही ह्या नंबरमध्ये यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डेफिनेट अशा पद्धतीची कोणत्याही प्रकारची ऑर्डर नाही, रूल नाही. म्हणून ह्या लाईनीला सिक्वेन्स म्हणता येणार नाही. पण वरच्या ह्या सगळ्या सिक्वेन्स आहेत. म्हणजे मग सिक्वेन्स कुणाला म्हणता येईल तर आपण डेफिनेशन पाहूया सिक्वेन्सची. सिक्वेन्स इज अ कलेक्शन ऑफ नंबर्स. बघा सगळ्यात महत्त्वाची नंबर आहे कलेक्शन ऑफ नंबर्स. म्हणजे संख्यांचं एक कलेक्शन आहे. पण कसं आहे ते अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर according to some definite rule. According to some definite rule. म्हणजे ह्या दोन्हीही वाक्य लक्षात ठेवायचे आहेत तुम्ही. सिक्वेन्स कुणाला म्हणायचं आहे? कलेक्शन ऑफ नंबर, संख्यांचं एक कलेक्शन आहे. पण ते कसं आहे डेफिनेट ऑर्डर अकॉर्डिंग टू सम डेफिनेट रूल. एका विशिष्ट नियमावर आधारित अशा संख्यांचा क्रम आहे आणि म्हणून अशा यांना सिक्वेन्स असं म्हटलं जातं. सिक्वेन्समध्ये असणारे जे नंबर आहे तर ते नंबर A1 A2 ने क्रमाने आपल्याला दाखवता येतात. दुसरा सिक्वेन्समध्ये आपल्याला म्हणतं आहे द नंबर्स आर denoted by A1 A2 A3 डॅश डॅश AN. मग याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलं की A1ला काय म्हणणार तुम्ही
फर्स्ट टर्म, A2ला सेकंड टर्म आणि ANला nth टर्म. तर अशा पद्धतीने आपण सिक्वेन्समध्ये असणाऱ्या प्रत्येक नंबरला टर्मचा क्रमांक देऊ शकतो. मी तुम्हाला एखाद दुसरं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. टर्म्स इन अ सिक्वेन्स पुढचे हे आहे, टर्म्स इन अ सिक्वेन्स. आता सिक्वेन्समधले टर्म्स कशा काय नक्की करता येतील, आपल्याला त्याच्यातला रूल, कलेक्शन ऑफ नंबरमधली असणारी डेफिनेट ऑर्डर आणि एक डेफिनेट रूल सापडला तरच आपल्याला पुढचे नंबर निश्चितपणे सांगता येतील. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण पाहूया. तुम्हाला ॲक्टिव्हिटी फर्स्ट दिलेली आहे. पहिलं आहे 9, 15, 21, 27 पुस्तकामध्ये दिले. याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, याच्यामध्ये असणाऱ्या टर्मला आपण जसं तिकडे इथे दोन गोष्टी आपण पाहूया. जसं A1 A2 म्हटलं जातं तसं त्याला टर्म फर्स्ट पण म्हटलं जातं. द टर्म्स इन अ सिरियल ऑर्डर, द टर्म्स इन अ सिरियल ऑर्डर ऑफ ए सिक्वेन्स आर डिनोटेड. ही कशाने डिनोट केली जाते, तर टर्म फर्स्ट, टर्म सेकंड, टर्म थर्ड, टर्म फोर्थ अँड nth टर्म. तर अशा पद्धतीने आपण टर्म जी आहे सिक्वेन्समधली ती T1, T2, T3ने केली जाते. मग याच्यामध्ये जर आपण विचार केला काय होईल याच्यामध्ये, 9 हा काय T1, 15 काय T2, 21 काय T3, 27 काय T4. मग आपल्याला याच्यामध्ये असणाऱ्या पुढच्या टर्म आपल्याला नक्कीच शोधता येतील. 9 आणि 15मधलं रिलेशन आपण पाहूया. 9मध्ये 6 मिळवल्यावर 15 आहेत, 15मध्ये 6 मिळवल्यावर 21 आहेत, 21मध्ये 6 मिळवल्यावर 27 आहेत आणि 27मध्ये 6 मिळवले आता तर किती होतील, 33. म्हणजे तुम्हाला पुढच्या टर्म आता काढता येतील. हा आला T5, 33मध्ये 6 मिळाले 39, हा आला T6, 39मध्ये 6 मिळवले 45, हा आला T7. अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये एक रूल सापडला. काय रूल आहे तो, पहिल्या विशिष्ट याच्यामध्ये पुढची संख्या मिळवताना 6 अंक मिळवला की तुम्हाला ती पुढची संख्या मिळणार आहे. म्हणजे एक रूल सापडला की तुम्हाला ते आपल्याला शोधता येईल. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे 7, 7, 7 अँड 7. मग याच्यामध्ये दिलं आहे त्यांनी T1 = 7, मग T2 = काय येणारच 7, T3 = काय येणार 7, T4 = काय येणार 7. त्याच्यामध्ये इथे प्रत्येक टर्म मिळवताना 0 ॲड केलेला आहे, जसं प्रत्येक टर्म मिळवताना इथे 6 ॲड केलेला आहे. आता तिसरं इथे दिलेलं आहे -2, -6, -10, -14. मग याच्यामध्ये T1 काय आहे -2 आहे, T2 काय आहे याच्यामध्ये T2 किती येणार -6 येणार. त्याच्यानंतर T3 किती येणार T3 किती येणार -10 येणार आणि T4 किती येणार तर -14 येणार. तर तुम्हाला प्रत्येक सिक्वेन्समधले टर्म कशा पद्धतीने टर्म्स कोणाला म्हटलं जातं हे नक्कीच कळलं आहे. पण याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी सेकंड मात्र थोडीशी वेगळी आहे. ॲक्टिव्हिटी सेकंड काय करायचं आहे, सेकंड ॲक्टिव्हिटी तुम्हाला सम सिक्वेन्स आर गिवन बिलो, चेक वेदर देर इज एनी रूल अमॉंग द टर्म्स, फाइंड द सिमिलरिटी बिटवीन सिक्वेन्स. तर याच्यामध्ये असणारा तुम्हाला एखादा रूल नेमका शोधून टाकायचा आहे. तर हा रूल कशा पद्धतीने शोधायचा मित्रांनो, पहिलं पाहता. पहिलं एक्झाम्पल आहे 1, 4, 7, 10 अँड 13. मग याच्यामध्ये आपण सगळ्यांना टर्म्स देऊया. बघा आता T1
इज इक्वल टू काय 1. इथे आता T2 इज इक्वल टू काय आहे 4 आहे. पण कसा मिळाला तो 1 + 3. म्हणजे पहिल्यावरूनच दुसरी टर्म मिळते आपल्याला. मग पहिल्यामध्ये किती मिळवले म्हणजे 4 आला तर 3 मिळवल्यावर म्हणजे याचा अर्थ काय झाला तो T1 + 3. बरोबर आहे T1 + 3. आता आपल्याला टर्म मिळाली आहे T3 किती 7. मग हा 7 कसा मिळाला आपल्याला तर 4 + 3 म्हणजे इथे काय झालं आता T2 + 3. बरोबर आहे. इथे आता T4 किती आली टर्म 10. कसा मिळाला तो 7 + 3 म्हणजे T3मध्ये किती मिळाले 3 मिळाले. म्हणजे आता याचं रिलेशन आपल्याला याच्याबरोबर लावायचं आहे. आणि मग याचा रूल काय तयार होईल पहा आता मित्रांनो. Tn इज इक्वल टू म्हणजे आपल्याला टर्म कशी शोधायची पहा. Tn यांच्या जागेवर 4 आलेला आहे. इथे काय येईल मग आता Tn - 1 म्हणजे हा काय याच्यापेक्षा 1 कमी आहे प्लस 3. प्रत्येक ठिकाणी 3 मिळवलेला आहे. म्हणजे आपल्याला पुढची टर्म जर शोधायची असेल आता T4 आहे ना. आता आपल्याला समजा T5 काढायचं आहे. आपण हे सूत्र वापरलं. T5मध्ये काय होणार ते आता आपलं सूत्र काय आहे याच्यामध्ये किमती टाकूया. Tn म्हणजे T5 इज इक्वल टू T5 - 1 + 3. T5 - 1 म्हणजे किती आले 4 + 3 इज इक्वल टू T4 किती आपल्याकडे 10. 10मध्ये 3 मिळवला काय मिळाला आपल्याला 13. तर अशा पद्धतीने हा मिळवला आपण त्याचा डेफिनाईट रूल. तर अशा पद्धतीने तुम्हाला डेफिनाईट रूल कसा बनवता येईल याचा मित्रांनो सराव केला तर तुम्हाला उदाहरणं थोडीशी जमतील. हा रूल शोधायचा. तुम्हाला पुढच्या जागा सहज पटापट भरता येतील पण रूल तुम्हाला तयार करता आला पाहिजे. सेकंड एक्झाम्पल पहा काय आहे याच्यातलं. आता सेकंड एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे 6 12 18 24 डॅश. मी तुम्हाला पुन्हा सांगेन T1 इज इक्वल टू 6 T2 इज इक्वल टू 12 आहे. कसा मिळाला तो T1 + 6. T1मध्ये किती मिळवले 6 मिळवले. त्याच्यानंतर T3 इज इक्वल टू 18. कसा मिळाला तो T2 + याच्यामध्ये 6 मिळवले. बरोबर आहे. T4 इज इक्वल टू काय आला 14. कसा मिळाला तो T3 + 6. प्रत्येक ठिकाणी 6 मिळवलेला आहे. याचा रूल कसा तयार होईल पहा आता. Tn इथे 4 आहे इज इक्वल टू काय झालं मग हा 4 आहे आणि इथे 3 आहे. Tn - 1 प्लस किती आहे 6. हा याचा फॉर्म्युला तयार झाला. या फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला पुढची जे अक्षर आहेत ती शोधता येतील. आता इथे T4च दिलेलं आपल्याला T5 काढायचं असेल. T5 इज इक्वल टू काय होईल मग T5 - 1 + 6 इज इक्वल टू काय होणार तो आता T5 - 1 4 + 6 इज इक्वल टू T4ची किंमत किती आपल्याकडे 24. 24मध्ये 6 मिळवला तर आन्सर काय येणार त्याचं 30. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक रूल अशा पद्धतीने करता आला पाहिजे. रूल तयार करता आला तर पुढचं उदाहरण सोडवणं मित्रांनो सोपं जाणार आहे. मी पुढच्या तासाला शिकवणार आहे तुम्हाला आता ॲरिथमॅटिक प्रिपरेशन कशाला म्हणतात. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन उद्याच्या तासाला आपण पाहूया. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन तुम्हाला आता ॲक्टिव्हिटी सेकंडमध्ये मी तुम्हाला 2 रूल तयार करून दिले आहेत या पद्धतीचे आणि तुम्हाला आता तिसरा आणि चौथा रूल तयार करायचा आहे. पाहूया बरं. तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा 4 रूल करायचे आहेत. 4ही रूल विद्यार्थ्यांना या फॉर्ममध्ये कसे तयार करता येतात किंवा तुम्ही कसे तयार करतात मला तुम्ही ग्रुपवर टाकायचं आहे म्हणजे मला लक्षात येईल किती विद्यार्थ्यांना ते जमतं आहे. मागच्या वेळेला आपलं सेकंड चॅप्टर कंप्लीट झालं. सेकंड चॅप्टरवर मी तुम्हाला सांगितलं की प्रॉब्लेम सेट सेकंडमध्ये कोणते कोणते उदाहरणं तुम्हाला अभ्यासक्रमातून गाळण्यात आलेले आहेत ते सोडवू नका.
पण प्रॉब्लेम सेट सेकंड कंप्लीट करा. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपण ऑनलाईन जरी टीचिंग घेतो आहे तरी मी प्रत्येक उदाहरण आणि प्रत्येक भाग तुम्हाला स्वतः समजवून देतो आहे. म्हणून शाळा कधीही उघडली तरीही जे झालेलं आहे ते पुन्हा होणार नाही. म्हणून त्याचा मी तुम्हाला प्रत्यक्ष वर्गातच शिकवतो आहे असं फिलिंग डोक्यामध्ये ठेवा आणि हा अभ्यास तितक्याच गांभीर्याने सर्व विद्यार्थ्यांनी करायचा आहे. सगळेजणांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. काही विद्यार्थ्यांना मी अशी सूचना देऊ शकतो, मी दर सोमवारी शाळेमध्ये सकाळी 9 वाजेला असतो. जर तुम्ही कोविडची काळजी घेत 1-2 विद्यार्थ्यांच्या ग्रुपने तिथे आलेत आणि तुम्ही केलेला अभ्यास मला दाखवला तर मी तुमच्या वह्यांवर तशा सह्या वगैरे नक्कीच करू शकतो. येताना मात्र 2 विद्यार्थ्यांच्या पलीकडे ग्रुपने कुणीही यायचं नाही, म्हणजे नाही तर गोंधळ निर्माण व्हायला नको. म्हणजे सगळी काळजी घ्यायची. कोविडमध्ये आपण शाळेमध्ये का येत नाही तर आपल्याला संसर्ग टाळायचा आहे आणि याच्यावर विजय मिळवायचा आहे आणि त्यात आपण काहीतरी वेगळं केलं तर आणखी गोंधळ होईल. म्हणून शक्यतोवर 2 विद्यार्थ्यांनी जोडीने आलं नाही की 2 विद्यार्थी मला भेटल्यानंतर दुसरे 2 भेटले तर चालू शकेल, पण त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी घोळक्याने मात्र मी अशी सूचना ठेवलेलीच नाही की सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र यायचं आहे. तर कुणीतरी विद्यार्थिनी आहे, त्या विद्यार्थिनी जर दोघं आधी आल्या आणि त्याच्यानंतर विद्यार्थी आले तर म्हणजे आपल्याला कोण काय अभ्यास करतं, माझी ओळख पण विद्यार्थ्यांशी व्यवस्थितपणे होईल आणि नंतर शाळा सुरू झाल्यानंतर आपल्याला जो काय होणारा त्रास आहे थोडासा तो कमी होऊ शकेल. थँक्यू व्हेरी मच.